आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। जातेगाव बुद्रुक इथे शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी पहाटे बिबट्यानं पाळीव कुत्र्यावरती हल्ला करून त्याला ठार केलाय। या ठिकाणी मागील वर्षी 27 एप्रिल रोजी देखील बिबट्यानं याच कुत्र्यावरती हल्ला केला होता। त्यामधनं हा कुत्रा वाचला होता, पण यावेळी बेसावध असलेल्या पाळीव कुत्र्यावरती बिबट्यानं अचानकपणे झडप घातली आणि काही हालचाल करायच्या आतच त्याला जागीच ठार केले। जातेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती ऊस आणि बागायत क्षेत्र आहे, त्यामुळे बिबट्याचा वावर यापूर्वी देखील आढळून आला आहे। शेजारील मुखई, जातेगाव, खुर्द आणि करंदी पाबळ या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ऊस क्षेत्र आहे। या परिसरामध्ये बिबट्याचा सातत्यानं वावर दिसून येतो, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतामध्ये जावं लागतं, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। वन विभागानं तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार यांनी केली आहे। दरम्यान माजी सभापती पवार यांनी करंदी, जातेगाव आणि मुखई या ऊस उत्पादक गावांमध्ये वन विभागाच्या माध्यमातून पिंजरे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। तर शिरूरचे वन अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्याशी संपर्क करण्यात आला असता संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे पिंजरा लावण्याच्या संदर्भात निश्चितता लक्षात येत नाहीये, पण लवकरच या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती मिळते। अपुरे वन कर्मचारी यामुळे अनेक वेळा कर्तव्यामध्ये कसूर झाल्याचं लक्षात येत आहे। प्राण्यांप्रमाणे मानव जातीवरती हल्ला झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी वन विभाग येणार का, असा संतप्त सवाल या परिसरामधनं उपस्थित केला जातोय। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।